मित्रमंडळींनो नमस्कार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये घडतं असं, इकडे आता गुरुजी म्हणत असतात, अहो मुहूर्ताची वेळ झाली आहे, कधी येणार आहे नवरी मुलगी, अहो लवकरात लवकर लग्न उरकून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता चित्रकार बोलतात की अहो पण माझे काका येईपर्यंत थांबा ना, कारण त्यांनीच हे सगळं लग्न जमावलं आहे. तर ते म्हणतात नाही, त्यांना येऊसं जर थांबलं तर लग्नाचा मुहूर्त हुकून जाईल, त्यामुळे वेळेत लग्न लावायचं आहे, काही हो तिकडे असं म्हणतात. आणि आता ते म्हणतात की ठीक आहे मग. आणि आता ते नवऱ्या मुलीची वाट बघत असतात. आत्याबाईला म्हणतात, आत्याबाई जा बरं तुम्ही नवऱ्या मुलीला घेऊन या, असं आर्यन म्हणतो. तर आता आत्याबाई तिथून निघते मंजूला आणण्यासाठी. आता ती इकडं जी मंजू आहे ती मंजू आता तिथे असते. जी मंजू आहे ती मंजू आता तिथे एकटीच विचार करत असते. तिथे आता सवी येते. सवी म्हणते, वहिनी काय झालं आहे. तेवढ्यात आत्याबाई पण येतात. आत्याबाई म्हणतात, आता काय करायचं, अगं सगळेजणं बाहेर ओरडत आहेत, सगळेजण म्हणत आहेत लवकर नवरी मुलीला घेऊन या, तर काय करणार आहोत आपण. तर आता ते म्हणतात की खरंच काय करणार आहात तुम्ही आता, असं ती म्हणते. तर आता लगेच आत्याबाई म्हणते, आता लगेच जे काय करायचं आहे ना तुम्हाला लवकर करा, हो आता वेळ नाही आहे, सगळेजण नवऱ्या मुलीची खाली वाट बघत आहे, त्यामुळे आता आपल्याला पण लवकर जावं लागणार तिथे. तर आता लगेच मंजू म्हणते, पण काय करणार मी, माझ्या सत्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे हा, मला तर काहीच कळत नाही आहे. तेवढ्यात आता सवी म्हणते, काय सत्यदादाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे हा, तर असं काही असेल ना तर मी सत्यदादाच्यासाठी काही करायला तयार आहे. चला मी नवरी बनवून तिथे जाऊ का मंजू वहिनी, मी तिथे नवरी बनवून जाते आणि मी तिथे हे सगळं करते, तुम्ही काळजी करू नका. तर मंजू म्हणते, ठीक आहे सवय तू तिथे नवरी बनून जाय आणि मी इकडं सत्यदादाला सोडवते आणि तिथं लग्न लागण्याआधी मी तिथे येईल. पण आता ती सवी म्हणते, हो मंजू वहिनी, पण माझं जर लग्न झालं आर्यनसोबत ना तर खरंच खूप अवघड होईल, मला खूप भीती वाटते. तर आता लगेच मंजू म्हणते, काळजी करू नको, नाही होणार लग्न तुझं, कशाला काळजी करते, मी आहे ना, तू जा फक्त तिथे, मला येईपर्यंत तिथे थांब, मी लगेच येते लग्न लागायच्या आधी. तर ते म्हणतात ठीक आहे. आणि आता जी ही असते सवी ती आता तिथे थांबते. ती आता वाट बघत असते मंजूची. आता लगेच मंजू तिथून निघून जाते आणि आत्याबाईंनी पत्ता लिहून दिलेला असतो मंजूजवळ, कुठं आहे म्हणून ते. तर आता मंजू तिथून जाते. आत्याबाई इकडं सवीला घेऊन जायला निघतात. सवीला घुंगड घेतात, म्हणजे पदर तोंडर घेतात आणि तोंड झाकून तिथून घेऊन जातात, खाली आणतात. तर आता गुरुजी म्हणतात, आणता की नाही लवकर नवरी मुलीला, आणा बरं लवकर. तर आता लगेच मंजिरी चल लवकर, तेवढा तिथे आत्याबाई घेऊन येते. ते म्हणतात, अहो मंजिरीला आणा लवकर चला. तर आता मंजिरीला घेऊन येतात आणि आता तिथे आणून बसवतात, म्हणतात बस मंजिरी इथे. आणि आता आत्याबाई लगेच आर्यन विचारतो, मंजिरी तुम्ही चेहरा का झाकलाय, चेहरा उघडा ना. तर आत्याबाई म्हणते, अरे आरम बाळा, यांच्या आर्यन राजे यांच्यामध्ये अशीच प्रथा आहे, लग्न होईपर्यंत नवऱ्या मुलाने नवरी मुलीचा चेहरा बघायचा नसतो, त्यामुळे चेहरा झाकून ठेवला आहे, चला करा पुढच्या विधी सुरू. तर आता लगेच ते विधी ते सुरू करतात. ते सगळं सुरू असतं. तर इकडं जी मंजू आहे ती त्या पत्त्यावर येते, पण ती म्हणते तर कोणी दिसत नाही आहे, आता काय करू. तेवढ्यात आतमध्ये ते माणसं त्या सत्याला मारत असतात. तिला आवाज येतो म्हणून ती आतमध्ये जायला लागते. तर आता इकडं गुरुजी म्हणतात, चला आता पाटावर उभा राहा दोघांनी पण, लग्न लावायचं आहे आता. तर आर्यन विचारतो, काय हो गुरुजी, आता नवऱ्या मुलीचा चेहरा खोलला तर चालेल का. तर ते म्हणतात की हो खोला ना, चालेल चेहरा खोलला तर. तर आता लगेच मंजूचा चेहरा तो खोलायला लागतो आणि आता मंजूचा आर्यन चेहरा खोलायला लागतो. तर आता लगेच म्हणतात की नाही नाही नका नका, मंजू पदर पूर्ण पॅक धरते. पण आता लगेच ते चेहरा आर्यन बळजबरीचा चेहरा खोलतो आणि चेहरा खोलल्यावरती बघतो तर काय, सवीला बघून तो म्हणतो, तू काय करते इथे, मंजू मॅडम कुठं आहे. तर आता तो मोठ्याने वाटायला तो मंजू मॅडम म्हणतो की काय करते तू, खेळ चालवला आहे का लग्न, म्हणजे काय चाललं आहे तुमचं मम्मी साहेब, हे मम्मी साहेब अहो काय आहे हे सगळं. तर आता मम्मी साहेब म्हणतात की अहो आर्यन राजे, मला पण काही माहिती नाही आहे, कुठं आहे मंजिरी, सांग लवकर सवे, कुठं आहे मंजिरी, तूच तिच्या जागेवर बसली, तुला माहीत नाही का ती कुठं आहे. तर ती म्हणते, अहो मला खरंच नाही माहिती कुठं आहे मंजू वहिनी. आणि आता लगेच ते म्हणतात की सगळेजण त्या म्हणजे सवीला ओरडायला लागतात. तर इकडं सत्य जे हे असतात बलमान ते त्यांना खूप आनंद होतो. तर इकडे आता मंजू ही त्या गुंडांना खूप मारते आणि खूप मारत असते सगळ्यांना. आणि आता ती सत्याला त्यांच्या तावडीतून सोडवायचा प्रयत्न करत असते. सत्याला म्हणते, सत्य तू काळजी करू नको, मी यांना ती चांगला मार देते आणि मग तुला यांच्या तावडीतून सोडवते असं म्हणते.
आणि मंजू त्यांना चांगलं मारते आणि मग त्यांना त्यांच्या तावडीतून सोडते सत्याला. आणि आता या सगळ्या गुंडांना मारून तिथून जायला निघतात. तर मंजू म्हणते सत्या आपल्याला लवकर इथून निघायला हवं. अरे आर्यनच्या तावडीत तिकडे सवी आहे, सवीचं लग्न आर्यनसोबत लागतंय. तर ते दोघं निघायला लागतात. तेवढं ते आर्यन त्यांच्या समोर येऊन उभा असतो. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय इंटरेस्टिंग ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.